नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टाइमपास यूट्यूब चॅनलवर. तर काल त्यानं 2 व्हिडिओ टाकले, तर तो गावाहून आला आहे. तुम्ही तर का मागचा व्हिडिओ बघितला असा असेल. तो गावाहून आला आहे, त्याच्या म्हशी काय आता सर मिटलंय. मी 2 दिवस व्हिडिओ मी नाही का एडिट करायचो, पण तिनं नाही का मग आपल्या अगोदर टाकायचं. ते 2 व्हिडिओ टाकले त्यानं, म्हणलं झालं. पण तो गावाहून इकडं आल्यावर मी त्याला लय बोललो खवळ, लय म्हणजे डबल असे भांडणं झाली तेव्हा. आता डबल गेला निघून. तर काय आजचा व्हिडिओ आपणच टाकणार ना, एकाचे 10 व्हिडिओ तर एकल्याच असणार. कारण की 2 दिवस इतके खतरनाक खतरनाक व्हिडिओ काढले, पण काय अपलोडच करता नाही आली. तर आता उद्याचा व्हिडिओ असला खतरनाक असणार. का आज वातावरण खराब झालंय, इजा ते चमकायला लागल्या, तर आभाळ ते लय आले, वाटते पाऊस येईल म्हणून आज. तर आजच्यासाठी इतकंच होतं. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय. तर नमस्कार मंडळी, मी आहे गणेश. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टाइमपास यूट्यूब चॅनलवर. तर काल कसं झालं, 2 दिवस त्यानं व्हिडिओ टाकले. आपले भांडणं झाले नाही, माहिती आहे ना शुभम, त्याच्या संग भांडणं झाले. तर त्यानं 2 व्हिडिओ टाकले. पण का का ते कशामुळे टाकले, मी हे करायचो पण मग आपल्या अगोदर त्यानंच टाकायचा व्हिडिओ, त्याच्यामुळे टाकणे झाले नाही. तो नाही का कालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, तो गावून आला इकडे. त्याच्यामुळे मी 2 दिवस व्हिडिओ नाही टाकले, तर त्याच्यामुळे सगळं मिटलंय. पण तसं काय नाही, तर आमचे भांडणं सुरूच असणार. काय गरज नव्हती त्याला मोडायची ते करायची. त्याच्यामुळं हे काय व्हिडिओ मी अपलोड ते केलं नाही, टाकले नाही. काय आज वातावरण खराब झालंय, आता आभाळ ते आलंय, तर मला जावं लागेल घरी. आता उद्याचा व्हिडिओ बघा असला खतरनाक असणार ना, आजच्या व्हिडिओमध्ये ते दिसणार नाही. आणि त्याला म्हणलं हे काय, त्याला काढूनच टाकलं. आता तो गेला त्याच्या कुठंतरी गेला. हे काय त्यात आबीन मला सांगितले, तो गेला निघून जुनून. जाऊ दे, मला काय करायचं, जाई निघून. तुझल्या वाचून बंद नाही पडणार मला. आजच्यासाठी इतकंच, बाय.